रामकृष्ण हरी. मनुष्य एखादं बीज किंवा एखादं वृक्ष किंवा एखादा पर्वत असं त्याची सृष्टी करू शकतो का? नाही. मग आपण ज्याची सृष्टी नाही करू शकत त्याचा विध्वंस करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आज आपण पाहतोय की आज जी गरमी आहे, जसं लहानपणी मला आठवतं की आपण म्हणजे आम्ही पंख्यावरती सुद्धा राहू शकायचो आणि अगदी गच्चीवरती सुद्धा आपण जाऊन झोपावं असं वातावरण असायचं, इतकी गरमी नव्हती. पण आज असं आहे की आपण बिना एसीचं नाही राहू शकत, इतकं हाय टेम्परेचर आहे, इतकी गरमी वाढलेली आहे, अतिवृष्टी अनावृष्टी होत आहे, सीझन सुद्धा जसे असावेत असे नाही आहेत, म्हणजे प्रकृतीमध्ये विकृती आलेली आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण मनुष्य आहे. आपण ज्याला बुद्धिजीवी असं म्हणतो, ज्याला शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्वात बुद्धिमान जीव सृष्टीतला हा मनुष्य आहे, किंवा आपण म्हणतो की सर्वात बुद्धी असणारा जीव हा मनुष्य आहे. पण नुसती बुद्धी असल्यानं चालणार आहे का? बुद्धीसोबत विवेकही असावा असं आपले जे शास्त्र सांगतायत. तर त्या विवेक जर नसला आणि फक्त बुद्धी असली तर होतं काय? आज आपण पिक्चरमध्ये पाहतो, बहुतांश लोक खूप म्हणजे एक फॅड असतं की आपण सगळं काही पिक्चरमधून शिकतोय. पण पिक्चरमध्ये जे दाखवलं जात आहे तिथं आता एखादा हिरो दारू पितोय आणि ते दारू पितोय त्या सीनच्या खाली दिलेलं असतं की स्मोकिंग अँड ड्रिंकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. म्हणजे माहीत नाही असं आहे का? जो सिनेमा काढतो त्याला माहिती आहे, जो पितो त्याला माहिती आहे, जो पाहतो त्याला माहिती आहे, पण आपण करतो काय? म्हणून नुसतं बुद्धी असणं आवश्यक नाहीये. आपल्याला जी बुद्धी आहे, जे ज्ञान आहे, ते जेव्हापर्यंत आपल्या आचरणात येत नाही तेव्हापर्यंत आपण मनुष्य हा सुखी नाही होऊ शकत. म्हणून नुसतं ज्ञान हे परिपूर्णतेला नेत नाही. ज्ञान जेव्हा आचरणात येतं, ज्याला आपण म्हणतो विवेक, विजडम, तर जेव्हा ज्ञान आचरणात येतं तेव्हा आपण सुखी होऊ खऱ्या अर्थानं. हे ज्ञानाचं जे विवेक आहे प्राप्त कसं होतं? ते प्राप्त करण्यासाठी सत्संग, सद्ग्रंथांचं श्रवण, संत सेवा हे जेव्हा आपण करतो तर त्यावेळेस बुद्धी ही जी आहे, म्हणजे आपल्याला जे नॉलेज असतं ते आपण आचरणात उतरवण्याचं आपल्याला शक्ती मिळते, प्रेरणा मिळते. म्हणून जेव्हा आपल्याला असलेलं नॉलेज किंवा ज्ञान आचरणामध्ये उतरत नाही तेव्हापर्यंत मनुष्य हा दुःखी आहे. म्हणून आज जे काही गरमी आहे, पुढच्या पिढीसाठी आपण एवढं तरी करू शकतो की पूर्वी जे झालं ते झालं, पण आत्ता ही वेळ गेलेली नाहीये. जिथं यथासंभव असेल तिथं जास्तीत जास्त आपण वृक्ष लावूयात आणि पुढच्या पिढीसाठी आपण हाच वरदान देऊयात. आपण एक त्यांचे पूर्वज म्हणून की बाबा नाही, असं जरी घडलं होतं पास्टमध्ये, पण आमच्या पूर्वजांनी झाडं लावली आणि त्याच्यामुळे आज पुन्हा पृथ्वी जी आहे त्याचं नॉर्मल टेम्परेचर मेंटेन होत आहे. तर आपण एवढं नक्कीच करूया. जिथं जिथं संभव असेल नक्कीच तिथं वृक्ष लावा आणि प्रकृतीचं रक्षण करून स्वतःचंही रक्षण करा. असं आपण प्रकृतीला आनंदी ठेवून आपण सगळे आनंदी राहूयात. रामकृष्ण हरी.